नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. कोल्हापूर शहरातील भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 12 तासात छडा लावत 2 आरोपींना अटक केली आहे. या धाडसी कार्यामुळे पोलिसांच्या तपासणीत पुन्हा एकदा प्रचिती झाली आहे. 16 जुलै रोजी नवीन वाशी नाका परिसरात सूरज साखरे यांच्या दुचाकीवर झालेल्या 2 अज्ञात इसमांनी गोळीबार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, हॉटेल आणि लॉजमधील माहिती तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे अंकली पूल परिसरात सापळा रचून पोलिसांनी देवा उर्फ रफिक मुल्ला वय 39 राहणार विक्रमनगर कोल्हापूर आणि शहबाज राजू मुल्ला राहणार मनेरमाळ कोल्हापूर या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी सूरज साखरे यांच्या जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याची कबुली दिली. या गोळीबार मागे सुपारी देण्यात आल्याची दाट शक्यता असून या अनुषंगाने पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कारवाईमुळे तात्काळ आणि प्रभावी कार्यात सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.